कार सन्माननीय अतिथी बरोडी गावचे सरपंच विलास पाटील यांच्या शुभ हस्ते ओमकाराला मॅन ऑफ द मॅच दिले जाते. सो वेल प्लेड ओमकार, बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आणि तदनंतर कॅश प्राइज सुभाष यांच्याकडून विलास पाटील यांच्याकडून एक कॅश प्राइज दिले जाते. तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाते. आणि सागर भोईर यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाते. तर सामन्याकडे वळतोय. यानंतर होणारा सामना माझे सहकारी समालोचक ज्याला मी या ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्कृष्ट असं गुणलेखन ज्यांच्या हातून आपल्याला पाहायला मिळत असते असे मास म्हणजेच धनाजी पाटील, अतिशय अपार अशी मेहनत प्रत्येक सामन्यामध्ये. मित्रांनो, या पंचकृषीमध्ये आरसी पाटील क्रीडांगण असो, चौथावरा क्रीडांगण असो आणि दापोडे गावचा क्रीडांगण असो, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवत असताना आणि उत्कृष्ट असं गुणलेखन त्यांच्या हातून आपल्याला पाहायला मिळत असते. तर सामन्याकडे वळतोय. सामना रंगतोय फसवाई वेले वर्सेस सुमित कुमार गुंदवली. प्रथम टॉस जिंकून गुंदवली या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तसेच फसवाई वेले या संघाला फलंदाजी आमंत्रित केलंय. सलामीची जोडी ताल्यांच्या गजरात रवाना होत आहे. या ठिकाणी सन्माननीय अतिथी ज्याप्रमाणे म्हटलं जाते अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान केलं जातं. या ठिकाणी मी विनंती करतोय बरोडी गावचे या ठिकाणी किशोर भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी दिनेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सो वेलकम सन्माननीय अतिथी. आपण पाहतोय सामन्याकडे वळतोय. एकंदरीत संघाच्या वतीनं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय गोलंदाज चेतन. सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला असेल 22 आणि नॉस्टिकला येतो अल्पेश. जवळजवळ 11 पावलांचं रनअप चेतन याचं. पावटलेचं पहिले षटक हाताळत असताना चेतन पहिला चेंडू फुलटॉस चेंडू घनघोर समाचार घेतोय. चेंडूला एका टप्प्याच्या उचलीनंतर चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. A1 क्वालिटीचा खणखणीत दणदणीत चौकार. आरल बोलले जातोय. श्री गणेश होतोय. धाव संख्या होती 4. पुन्हा एकदा चेतन गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू सुरेख फटका गॅप शोधून काढतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार. सुरेख फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. लगातार 2 चेंडू मध्ये 2 चौकार पेश करतोय. या चौकाराच्या मदतीनं धाव संख्या 4 न पुढे सरकतोय. 9-8. पुन्हा एकदा चेतन गोलंदाजी मार्कवर. फलंदाज भावेश याला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फ्लिप करतोय चेंडूला. पुन्हा एकदा दिशा गॅप शोधून काढतोय चौकार. यस डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत 4 न पुढे सरकतोय. चेंडू मध्ये 3 चौकार पेश करतोय. एक धुवाधार अशी फलंदाजी आपल्या टीम साठी करतोय भावेश. पावप्लेचं पहिलं षटक हाणामारीचे षटक पाहायला मिळतंय. पहिल्याच सुरेख अशी टीम साठी फलंदाजी करतोय भावेश. पुन्हा एकदा चेतन गोलंदाजी मार्कवर. VIP डाईच्या एंड करून गोलंदाजी करताना फलंदाज भावेश याला.
भरपूर वेळ घेतला तो मित्रांनो, कारण आजचा शेवटचा दिवस असणार आहे आणि वेळे अभावी संपूर्ण टीमला विनंती करतो की वेळेअभावी सहकार्य करायचं आहे. चेतन गोलंदाजी मार्कवर भविष्याला यावेळेस मात्र थोडस गॅप शोधून काढतोय. चेंडू चाललाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. लगातार 4 चेंडू मध्ये 4 चौकार पेश करतोय. परवडी टीमनं कुठेही जायचं नाही. या दोन संघामध्ये जो संघ विजयी ठरेल लगेचच आपली मॅच यानंतर खेळवण्यात येईल. चौकार पेश करतोय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 4 ने पुढे सरकते 16. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चेतन. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू, खराब चेंडूची फेक करतोय, सोडून देतोय चेंडूला. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 17. 17च्या घरात प्रवेश करते. बघूया आता हा 5वा चेंडू असणार आहे. कशा प्रकारे खेळून काढतोय फलंदाज भावेश. यावेळेस मात्र सुरेख फटका. मला वाटतं ढेंगातून चेंडू पसार. चेंडू येतो सीमारेषा पार. येतोय चौकार. काय धुवाधार फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. जणू काही भरसतोय. प्रत्येक चेंडू येतोय बॅटवर घेतोय, चौकार मारतोय. काय फलंदाजी करतोय. पूर्णपणे रीन सुप्रीम सफेदिका नया रंग धुवून टाकतोय गोलंदाज चेतन याला. लगातार 5 चौकार पेश करतोय आपल्या फलंदाजीमध्ये भावेश. यावेळी सरसावून घेण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. अप्परकटचा फटका येतोय. हा A1 क्वालिटीचा खणखणीत दणदणीत षटकार. शेवटच्या चेंडूवर एक षटकार पेश करतोय. या षटकाराच्या मदतीने एक षटका अखेर वेले संघाची धावसंख्या होती ती एकंदरीत 27. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. माजी सरपंच चंद्रकांत पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केले जातोय. मी विवेक भगत याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत पाटील यांना सन्मानित करायचं आहे. विवेक भगत यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करण्यात येत आहे. माजी उपसरपंच भरोडी गाव या ठिकाणी आले आहेत. आपल्या या क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. विनंती असणार आहे स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामन्याकडे वळतोय बंटी पाटील. वैयक्तिक दुसरे षटक. यावेळेस मात्र खोदून काढतोय चेंडूला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू येईपर्यंत आता मात्र बऱ्याच वेळेनंतर 1 धाव कंप्लीट होते. धावफलक 1 न पुढे सरकते. धाव संख्या होते ती 28 विदाउट लॉस. सुरेख फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. एकंदरीत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने एक दमदार अशी खेळी करतो आपल्या टीमसाठी भावेश. गोलंदाजी मार्कवर बंटी. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला बराच काळ हवेमध्ये चेंडू जेल होईल काय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका टप्प्याच्या उठल्यानंतर चेंडूला अडवलं जातंय. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. धाव फलक 2 न पुढे सरकतंय. धाव संख्या होते ती 30. पुन्हा एकदा बंटी पाटील एक उंच परसा गोलंदाज. लांब लचक पावलांचे रणअप भविष्यासाठी. यावेळेस मात्र सोडून देतो चेंडूला. पंच आमच्याकडे वळतात. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या 1 न पुढे सरकते. धावसंख्या होती ती 31 विदाउट लॉस.
बघा या ठिकाणी भरोडी गावचे आजी माजी सरपंच आणि या ठिकाणी नागरिक आला असतील तर विनंती असणार आहे आपली स्पर्धा येऊन स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. बंटी पाटील यावेळेस मात्र सफल होण्याचा प्रयत्न, बॅकच्या पाट्यामध्ये चेंडू येत नाहीये, निर्धावत चेंडूची बऱ्याच वेळेनंतर समाप्ती पाहायला मिळतंय. बंटी याच्या माध्यमातून हा चेंडू निर्धाव टाकला जातोय. आता मात्र धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली पाहायला मिळते कारण पहिल्या षटकामध्ये जोडून काढलं होतं चेतन याला, थोडंसं कमबॅक पाहायला मिळतंय बंटी पाटील याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सरसण केल्याबद्दल झेल होईल काय आणि झेल धरतीला दान होतोय. भरधाव वेगाने हा झेल पकडण्याचा प्रयत्न होता, एक मोठा मासा गळाला पकडण्याचा प्रयत्न होता, एक जीवनदान मिळतोय, आयुष्यमान भवच आशीर्वाद मिळतोय. धावफलक 1 ने पुढे सरकतोय. धावसंख्या होती ती 32, 32 विदाउट लॉस. सुरेख फलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत तल ठोकून बसलेले आहेत कारण आपली टीम या पंचकृषीमधील जवळचा गाव आणि समोरचा गाव आपण पाहतोय गुंदवली, म्हणजे दोन्ही जवळचे गाव एकमेकासमोर टफ फाईट करत असताना या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पंटी याच्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला हो करण्याचा जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशात. पहिला विकेटचं पतन, पहिला विकेटचा हादरा, पहिला गडी बाद होतोय पायच्या स्वरूपाने. यस डीजे एकंदरीत 32 धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय पायचीच्या रूपानं. नवीन फलंदाज रवाना होतोय विराज. अतिशय नेट टू नेट असं टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातंय. आणि मित्रांनो आजचा शेवटचा दिवस असणार आहे, संडे फंडे असणार आहे. नक्कीच या क्रीडांगणावर या पंचकृषीमध्ये बरेचसे क्रिकेट चाहते या शेवटच्या दिवसामध्ये हजेरी लावणार आहेत. दरम्यान बंटी षटकातील पुढचा चेंडू यामध्ये ऑन साईडला नटराज स्टाईलला चेंडूला खेळून काढतोय. एका टप्प्याचा उचलल्यानंतर चेंडूला अडवलं जातंय. चेंडू येईपर्यंत 1 धाव, पूर्ण धाव परत 1 ने पुढे सरकतंय. धाव संख्या होती ती 33. दोन षटका अखेर वेले संघाची धावसंख्या पाहायला मिळते एकंदरीत 1 बाद 33. बघा या ठिकाणी वेल लावलं गेलेलं आहे. वेलेचं भान असून दे मित्रांनो. या ठिकाणी टायमर ऑन आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज जय पाटील. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पूर्णपणे झोडून काढलं होतं चेतन याला. बराच कमबॅक करतोय. जवळजवळ बंटी पाटील सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 1 गडी बाद करून फक्त 6 धावा देतोय. आता बघूया जय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. या ठिकाणी 2 ओव्हरसाठी एकंदरीत वेळ झालेला आहे. 10 मिनिटं झालेले आहे. आता या येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये आपल्या 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. बोलते पहिले दिवसाला ओके बोलते ना. दरम्यान जय गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र खोदून काढलं चेंडूला. एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या फट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाते. फक्त 1 धाव कंप्लीट केली जाते या सामन्यामध्ये. बघा मित्रांनो या ठिकाणी जवळचे गाव पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं उत्तम दादा फॅम टीम जरीमरी आलिमगड बी या संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला. आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलं होतं. सामनेकडे वळतो जय गोलंदाजी
मार्कवर उलटा चेंडू घनघोर समाचार चेंडूला भिडकावून देतोय झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय षटकार. एक सोपा असा झेल होता. झेल घेतलं असतं तर कुठेतरी थोडंसं दडपण पाहायला मिळालं असतं. तर पूर्णपणे एकंदरीत झलकतोय फलंदाज. 6 धावा कंप्लीट होत आहे. या 6च्या मदतीनं धावसंख फलक 40 या धावसंख्येवर पोहोचतोय. दरम्यान जय षटकातील पुढचा पुन्हा एकदा बूम बूम भावेश याला यामध्ये ऑन साइडला बऱ्याच काळामध्ये चेंडू झेल होईल काय. शेवटच्या क्षणापर्यंत अचूक असं निरीक्षण केलं चेंडूचं आणि आपल्या हातामध्ये झेल विसावतोय. गडी बाद. चौकार आणि 2 षटकार असा हा फलंदाज आपण पाहतोय. एकंदरीत 35 धावसंख्येवर बाद होतोय. नवीन फलंदाज रवाना होतोय अनिकेत. आतापर्यंत जय याच्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. दरम्यान जय षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मध्ये रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडूचे ट्रॅव्हल होतोय. चेंडू येईपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. धावफलक 2 न पुढे सरकत आहे. धावसंख्या होते ती 42 42 फॉर द लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. दरम्यान जय गोलंदाजी मार्कवर यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांचा वेध घेतोय. फर्निचर बिघडतोय. गडी बाद. गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. आपल्या षटकामध्ये एकंदरीत 2 गडी बाद करतोय. नवीन फलंदाज रवाना होतोय दर्शन पाटील. आतापर्यंत जय पाटील याच्या शेवटच्या या षटकातील शेवटचा 1 चेंडू शेष. सामोर जाईल नवीन फलंदाज दर्शन. यावेळेस मात्र थोडासा इनकट होतोय चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. टप्पा पडल्यानंतर थोडासा इनकट होतोय. सरळ यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. 3 षटका अखेर वेले संघाची धावसंख्या होती ती 42. एकंदरीत वेलेचा विचार केला तर 3 षटकामध्ये बरोबर 16 मिनिटांची वेळ घेतलेली आहे. बरोबर वेलेप्रमाणे हे सामने या ठिकाणी कंप्लीट होतात. कारण मित्रांनो कमिटीचा नियम असणार आहे 1 ते 2 मिनिटं आम्ही या ठिकाणी ऍडजस्ट करू शकतो. पण आपण वेळावेळी प्रत्येक टीमने सहकार्य करायचं. कारण भिवंडी क्रिकेट अश्विनच्या नियमानुसार प्रत्येक सामना हा वेळेमध्ये पूर्ण होईल. हा प्रत्येक टीमनं प्रत्येक खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज दर्शन पाटील. याला सामोरं जाईल फलंदाज विराज. बघा दर्शन ही जोडी एकाकडे आपण पाहतोय. गोलंदाज दर्शन आणि फलंदाज दर्शन आणि दर्शनाच्या षटकातील पहिला चेंडू सामोरं जाईल फलंदाज विराज.
पहिला चेंडू घनघोर समाचार स्ट्रेट लाईनला चेंडू एका टप्प्याला उचल्यानंतर अडवलं जातोय. चेंडू येईपर्यंत एक धाव पूर्ण होतोय. एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्टीमध्ये सहचा चेंडू आलेला नव्हता. एक धाव कंप्लीट होते. धाव फलक 1 ने पुढे सरकतोय. 43 या ठिकाणी या क्रीडनकीमध्ये आगमन होते. जयेश पाटील बोरोडी गावचे उद्योगपती जयेशजी पाटील यांच्या या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करतोय या स्पर्धेच्या वतीनं आपण येऊन स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. दरम्यान दर्शन षटकातील पुढचा चेंडू यावेळेस फक्त ऑन साईडला फ्लिप केले. चेंडूला चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल हा येणाऱ्या पाहुण्याचा स्वागत करणारा खणखणीत दणदणीत षटकार. पेश करतो. या षटकाच्या मदतीनं धावसंख्या होते ती 49. दर्शन गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशात. गडी बाद. एक तेरी तो एक मेरी चलते हुए ईट का जवाब पत्थर से देते हुए या अगोदरचा चेंडू षटकार पेश केला होता आणि त्याच्यानंतर गडी बाद करतोय दर्शन पाटील. आपल्या गोलंदाजीमध्ये नवीन फलंदाज रवाना होतोय सर्वेश पाटील. बघा मित्रांनो, प्रत्येकी खेळाडू हा वेळेचा काटेकोरपणे पालन करतोय. कारण जो या ठिकाणी वेळ लावला जातोय परफेक्ट वेळेनुसार हा सामना पूर्ण होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दर्शन गोलंदाजी मार्कवर यावेळेस सोडून देते चेंडूला. फुलटा चेंडू दिला होता पण लेगची खूपच बाहेर चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. पंच आतिश पाटील आमच्याकडे वळतात आणि अतिरिक्त धाव पाहायला मिळते. धाव फलक 1 न पुढे सरकते. 2 न पुढे सरकते. अर्धशतक पूर्ण करतोय. धाव संख्या होती ती 51 फॉर द लॉस्ट ऑफ 4 विकेट्स. 51 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दर्शन यासमोर बिग हिट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. त्या ठिकाणी काय घडलंय आणि गडी हा धावचीच्या रूपात बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय. दरम्यान दर्शन गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला हुक केले चेंडूला. नटराज स्टाईलला चेंडूला खेळून काढतोय. मातोश्री एंटरप्राइज स्टँडच्या वरून चेंडू रवाना होतोय. येतोय हा गगनभेदी षटकार. जांताराजा खारबाव आणि जय हनुमान सारंगाव या दोन्ही टीमने आपले रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. जांताराजा खारबाव आणि जय हनुमान सारंगाव दोन्ही टीमचे संघनायक आपले रिपोर्टिंग करून घ्यायचे. यावेळेस मात्र खराब चेंडूची फेक करतोय.
दिशाहीन चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धाव संख्येत भर. धाव संख्या 1 न पुढे सरकते. धाव संख्या होते ती 58 58. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दर्शन. यार पुन्हा एकदा खराब चेंडू. लगातार 2 चेंडू खराब टाकतोय. षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एकंदरीत 3 चेंडू खराब टाकतोय. खराब अशी गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. शेवटचे षटक हाताळत असताना दर्शन. ऑन साइडला हुक करतोय चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा षटकार. रिपोर्टिंग करायचं आहे. जांताराचा खारबाव आणि जय हनुमान सारंगाव दोन्ही टीमचे संघनायक या ठिकाणी आला असाल तर आपली लगेचच कमिटीशी आपला रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच निलचंद पाटील सर. एक अनुभवी आवाज तुम्ही या मंचावरून ऐकला. मॅच बिटवीन आपण बघितली फसवाई 11 वेहेले त्यांच्या विरोधात सुमित कुमार गुंदवली. या फर्स्ट इनिंगमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला अलीमगडचे आहेत. खूप अनुभवी आवाज निलचंदजी पाटील यांचं. दरम्यान आपण सन्मान करूयात. मी विनंती करेन सन्माननीय माजी सरपंच जयेश पाटील सर उद्योजक यांचा सन्मान आपण या मंचावरती करूयात. मी जयेशजी पाटील सरांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. कारण सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये मॅच तुम्ही बघितली. दुसरी फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे. परंतु या ठिकाणी उत्कृष्ट उद्योजक जयजी पाटील सर याच दरम्यान आपल्यास उपस्थित होते. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला दिला. तुमचं सहर्ष स्वागत. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना भावेश पाटीलचा मिळालेला स्टार्टअप त्यामध्ये विराज पाटीलचं योगदान सर्वेश जरूर नाकामी ठरला. परंतु दर्शन पाटीलने त्याच्या अगोदर खूप चांगलं कार्य केलं. अशा पद्धतीने 65 धावसंख्या बनल्या आणि 66 धावसंख्येचं लक्ष. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जय भजनगर क्रिकेट संघ भरुड अजित माजी सरपंच चषक 2025 मध्ये तुम्ही आहात. आजचा मेगा फायनल डे. 2 टीम्स आपल्याला टॉप 3च्या क्वालिफिकेशनसाठी खरं तर मिळालेल्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण अलीमगड टीमला बघितलं. कालच्या दिवसामध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि आजच्या 8 संघांपैकी कोणता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. करूया सेकंड इनिंगला सुरुवात. बॉल तयार. अनिकेत पाटील याला फर्स्ट ओव्हरमध्ये तुम्ही पाहाल. बंटी पाटील आणि यतीश पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सुमित कुमार गुंदवली या संघाला बनवायचे आहेत. धावा 66 आणि इथनं सामन्याला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न परंतु हाईट फॅक्टर जास्त आहे. कमरेच्या वरती बॉल दंडित केल्या अंपायर्सने नो घोषित करत असताना आणि तिथनं मिळते सिंगल. 66 धावसंख्या जर म्हटल्या गेल्या ना
तर कमी नाही आहेत, जास्त आहेत. त्या अपोनंट टीमला बॅटिंग करण्यासाठी असं वाटत असावं की त्या जास्त धावा बनवायच्या आहेत, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक माइंड सेट ठेवावा लागेल की प्रत्येक ओव्हरमधला खरं तर एक एक चुकीचा बॉल तुम्हाला पराजयाच्या रस्त्यावरती नेऊ शकतो. हा पहिलाच बॉल चुकीचा होता, पंचांनी लगेचच घोषित केला. जो बॉल होता बंटी पाटीलसाठी, तिथं नो बॉल घोषित केला अंपायर्सने आणि आता फ्री हिटचा बॉल यतीश पाटीलला फेस करावा लागेल. पहिलाच बॉलवरती झाली चुकी, कदाचित हातातून चेंडू निसटला असावा, कारण जेव्हा स्पिनर बॉलत असतात तेव्हा बोटं फिरवण्याच्या नादामध्ये बहुतांशी वेळा त्यांच्या हातातून कधी कधी बॉल तुम्ही निसटताना बघत असा. अनिकेत पाटील तयार, ओव्हर द विकेट, ओव्हर पिच नव्हता, ऑन साईडला फिल्डर आहे, डीप मध्ये मिड विकेटला 2 फिल्डर होते, ऑफ साईडला एकही नाही, परंतु फ्री हिटचा बॉल. माहिती होतं बॅट्समनला की फ्री हिटचा बॉल आहे, कॅच जरूर आली तरी पण बॅट्समन सेफ राहील आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. तिथनंही मिळते सिंगल आणि टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. पण 63 धावसंख्या अजूनही बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे एक पार्टनरशिप जर राहिली ना तर सुमित कुमार गुंदवली संघ या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी स्पेशली पार्टनरशिपची गरज आहे. ओ द विकेट, उचललाय बॉल मध्ये, पटका प्रॉपर कनेक्टिव्हिटी चांगली पाहायला मिळाली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर, प्रहार षटकार. कॉन्फिडंट होता, कारण जेव्हा सडपातळ बांधाचे खेळाडू असतात ना तेव्हा त्यांच्याकडे फुटवर्क जेव्हा असेल तेव्हा ते अशा फटक्यांचं सिलेक्शन करू शकतात. आणि सध्या बघताय तुम्ही बंटी पाटील सडपातळ बांध्याचा खरं तर खेळाडू, अगदी बॉल समोर होता, बॅकफुटला गेले आणि त्याला लफ करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. ओव्हर द विकेटने कमी गतीचा बॉल आता फसवलाय. बॉल मध्ये फिल्डर वळता 30 सर्कलच्या बाहेर, एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. काय कॉन्सन्ट्रेशन होतं, बॉलकडे बघितलं, बॉलला थांबवलं, कॅच पकडली गेली आणि षटकाराने आगास करणाऱ्या बंटी पाटीलला परतीचा प्रवास करावा लागेल. बॅट्समन आउट. वार पे पलटवार तुम्ही युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून रिप्ले पाहिला असेल. खरं तर जेव्हा पॉवर प्लेचं षटक असतं ना तेव्हा पॉवर प्लेच्या षटकाच्या बाहेर जेव्हा बॉल हवेमध्ये असतो तेव्हा त्या फिल्डरला भरपूर साऱ्या गोष्टीला फेस जावं लागतं. तिथे फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाले. ज्या फिल्डरने कॅच पकडली होते त्या ठिकाणी सुमित बॉलकडे बघितलं, 38 सर्कलचं रिंगण त्याने क्रॉस केलं. एका हाताने पकडण्याचा जो मनसुबा होता ना तो मी तर म्हणेन चांगला होता, कारण 2 हात पुढे केले असते कदाचित बॉडीचा बॅलन्सही त्यांनी गमावला असता. त्याच्यामुळे एक हात स्टेबल ठेवला, एका हाताने त्याने बॉलला अडवलं आणि तिथे कॅच त्यांनी पकडली. पहिला फलंदाज बाद झाला. आता नवीन फलंदाज रितेश पाटील, नॅट नंबर 3, अर्थातच 1 डाऊन पोझिशनवर. त्याच्यासाठी राऊंड द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, टप्पा पडला, हलकीशी अपील सुद्धा या ठिकाणी झाली कॉट बिहाइंडसाठी, परंतु अंपायर फेटाळत असताना ही अपील. लेंथवरती बॉल जास्त नव्हता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आपण खाली राहताना बॉल बघितला. जेव्हा शेना मातीने सारवलेली विकेट असते ना तेव्हा तुम्ही निव्या बॉल, कॅप्टन बॉल या बॉलला जास्त वळण देऊ शकता, परंतु या विभागामध्ये सिमेंट विकेटवरती खेळण्याचा अनुभव सर्वच खेळाडूंना आहे. राऊंड द विकेट, लो फुल टॉस अपील केली जाते, परंतु आउटसाइड द लेग स्टंप ही पिचिंग, त्यामुळेच पंचांनी ही अपील फेटाळली. तिथनं आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. षटकाराने जी सुरुवात झाली होती ना बंटी पाटीलने, त्या षटकाराची सुरुवात त्याला शेवटपर्यंत ठेवायची होती, परंतु त्या पार्टनरशिपला तो पुढे नेऊ शकला नाही. एक अशी डिलिव्हरी आली जिथे त्याला मोह आवडता आला नाही, तो बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये रितेश पाटील गेलाय, परंतु त्याने लागोपाठचे 2 चेंडू डॉट फेस केलेत अनिकेत पाटीलचे. राऊंड द विकेट, आता चपराक, सुंदर फटका, फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि वॉड ऑफ फिल्डिंग, इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल या ठिकाणी फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल त्या फिल्डरचं. शेवटपर्यंत बॉलची नजर त्याने सोडली नाही. त्यालाही माहिती आहे की त्या स्टँडच्या जवळ जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनला क्रॉस करू द्यायचं नाही. आणि काय सुपर फिल्डिंग, तर अशाच फिल्डिंगची गरज असते. जेव्हा जेव्हा तुम्ही एका चांगल्या खेळाकडे वळता, जेव्हा तुम्हाला एका चांगल्या खेळाडूची उपमा मिळवायची असते, तेव्हा तुम्हाला अशा काहीशा गोष्टी करायच्या असतात ज्या प्रात्यक्षिक कठीण वाटत असतात, परंतु त्या तुम्ही सोप्या करता. हेच केलं फिल्डरने. अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला.
याच दरम्यान आपण बघितलं तर 5 धावा सेव्ह करत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. टीमची धावसंख्या 10. सुमित कुमार गोंदवली. आतापर्यंत 5 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही हेच वॉर्निंग तुम्हाला देत आहोत की दररोज 9 संघ, कालच्या दिवसामध्ये 10 संघांचा समावेश होता. आज 8 संघ का ठेवले गेलेत? कारण आजही 9 मॅचेस आहेत. मेगा फायनल, सेमीफायनल, त्याच्यानंतर प्राइज सेरेमनी सुद्धा आहे. मग संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणत्याही टीमला 2 या 1 ओव्हरची मॅच खेळवायची नाही, म्हणून आम्ही तुम्हाला वेळेसंदर्भात नेहमी वॉर्निंग करतोय आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला वॉर्निंग करू. सुमित पाटील ऑन अ बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल अगेन स्विंग केल्याचा प्रयत्न, स्विंग केलाय बॉल हवेमध्ये. फिल्डर प्रयत्न करतात, जजमेंट चांगलं, हवेच्या विरुद्ध नव्हता तर हवाई थांबली होती, परंतु तो थांबला. अगदी बॉर्डरलाईन लागत पकडली गेली कॅच. फलंदाज परतेल दुसरा, मैदानाच्या बाहेर लागेल झटका सुमित कुमार गोंदवलीला. दोन्ही खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन पहा ना किती चांगलं आहे. कारण जेव्हा अनिकेत पाटील बॉलिंगवरती होता तेव्हा सुमितने कॅच पकडली, त्याला सफलता मिळवून दिली. आता सुमित आलाय तर अनिकेतने त्याला त्याची सफलता मिळवून दिली. म्हणजेच दोन्ही खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. याचा आम्ही फर्स्ट इनिंगमध्ये बघितलं तर अनिकेत चांगला खेळला नव्हता. विराज पाटीलने, भावेश पाटीलने त्याची कमी भासू दिली नाही, कारण सुंदर सुरुवात केली. ज्याच्या बॅटमधून लागोपाठचे 5 चौकार, 1-2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी बनवल्या गेल्यात 35 आणि त्याच धावसंख्येला सेव्ह करत असताना दोन्ही खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहत आहे. आता 2 गडी गमावल्या गेल्यात, पार्टनरशिपला थारा दिला नाही. अजूनही सलामीला गेलेला खरं तर यतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो. फक्त एकच चेंडू फेज त्यांनी केलाय. 7 आतापर्यंत बॉल समाप्त झाल्यात, 7 मध्ये 10 बनल्यात. या मॅचमध्ये लक्ष 66 धावसंख्येचं, म्हणजे अजूनही 56 धावसंख्या बनवायची आहेत. 23. चला लवकरात लवकर मी विनंती करेन की सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. सेकंड बॉलसाठी सुमित तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अलॉंग द कार्पेट, चेंडू डीप मध्ये वाडिश लॉंगरला. हिमेश पाटील याच्या बॅटमधून हा फटका तुम्ही पाहिला, जिथे मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. आकडेवारी बदलण्यासाठी ना तुम्हाला मोठ्या स्ट्रोकसाठी जावं लागेल, परंतु मोठ्या स्ट्रोक ऐवजी जर सुमित कुमार गोंदवली एखादी पार्टनरशिप बनवते, एखाद्या गोलंदाजावरती अटॅक होतोय, तर या 66 धावसंख्या त्यांच्यासाठी तेवढ्या क्रिटिकल नाही आहेत. राऊंड द विकेट. टप्पा पडला, समोरून वळण देत असताना, परंतु जास्त वळण मिळालाय ते सांगत असताना अंपायर सीट्स व्हाईट बॉल. बॉल चांगला होता, कारण बॅट्समनच्या रेंजपासून थोडासा दूर ठेवायचा होता बॉल, परंतु कट जास्त बाहेर झाला. आउट कटर हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु अंपायर्सने घोषित केला व्हाईट बॉल आणि टीमची धावसंख्या 12. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती नाहीये. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. डीपमधून फिल्डर येतात, मिड विकेटचे बॉलला उचललाय त्याने. इथे एक पाहायला मिळेल सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 13. सिंगल डबल ज्या जात आहेत ना, त्या सिंगल डबल्सने प्रेशर पडणार आहेत, कारण जो ॲटमॉस्फिअर आहे सध्या तरी तणावाचा ॲटमॉस्फिअर, जो दबाव आता वाढत चाललाय. बंटी पाटील बाद झाल्यानंतर त्या दबावातून बाहेर निघायचं होतं रितेशला, परंतु तोही बाद झाला. आणि ते यतीश पाटील आणि हिमेश या ठिकाणी प्रयत्न करतात आपल्या टीमला सावरायचा, परंतु त्याच अनुमाने बघितलं तर बॉलिंग खूप चांगली होती सुमित पाटीलची. ऑफसमच्या बाहेर होता चेंडू, ऑन साईडला खेचला, डीपमध्ये लॉंगॉनला. फिल्डर रेड कॅप डोक्यावरती परिधान आहे, ज्या ठिकाणी आपल्याला फिल्डर लॉंगॉनला पाहायला मिळाले. अनिकेत त्यांनी बॉलला फील्ड केलं गेलं, तिथनंही मिळते सिंगल. सिंगलला टीमची धावसंख्या 14. प्रत्येक बॉल जर आपण पाहिले ना, तर प्रत्येक बॉल थोडेसे पुढे टाकण्यात येतात. आणि स्पेशली सुमित पाटीलने एका गोष्टीवर जास्त फोकस केला आहे की बॅट्समनच्या रेंजपासून बॉल दूर ठेवायचे, आणि तो तेच करतोय. बॅट्समनच्या रेंजपासून चेंडू दूर राहतात, त्याच्यामुळेच मोठे फटके इथे मारण्यास थोडासा कठीण प्रसंग येतोय. जागरून खेळण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय, ऑन साईडला चाललाय अलॉंग दी ग्राउंड. तिथे डावकुऱ्या त्याचे क्षेत्ररक्षक त्यांनी फेकलाय विकेट किपर एंडला. इथने बॉल आपण बघितला तर जास्त लांब गेला नाही, तिथनं मिळते सिंगल. आणि सिंगलने टीमची धावसंख्या 15. एक बॉल खरं तर अजूनही शिल्लक आहे. त्या एक बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर कदाचित 20 पेक्षा जास्त धावा बनल्या तर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रगल कमी करावा लागेल. परंतु ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे ना, मॅग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग, कारण प्रत्येक बॉल अगदी जपून टाकले जातात सुमितच्या माध्यमातून.
आता शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला, त्या ठिकाणी फिल्डर आहे, ट्रॅप ठेवला गेला फिल्डर, त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होत असताना शेवटच्या क्षणाला बॉलकडे त्याने बघितलं, व्यवस्थित आलाही होता बॉलकडे फिल्डर, पण तो इथनं कॅच होतीये ड्रॉप, तिथनं मिळतीये सिंगल. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा ऑल ओव्हर खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16 आणि युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून तुम्ही अपडेटिंग बघू शकता की अजूनही 12 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 50. सध्या तरी VIP डायस वरून मॅचचा आनंद घेत असताना चला 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटकं फेकली आहेत. अजूनही टोटल 12 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटकं फेकलेली आहेत. 5 स्पर्धा भरुडी गावाच्या सन्मानाची आहे, मानाची आहे. भरुडी संघाला सुद्धा पॅनल्टीच्या माध्यमातून एक फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागला होता. त्यामुळेच तुम्ही समजू शकता की सर्व टीम्सला हे रूल्स अँड रेग्युलेशन लागू आहेत. कोणत्याही टीमवरती अन्याय नाही. मग गावातला संघ खेळतोय म्हणून त्यांना पॅनल्टी नाही असं नाही, तर क्रिकेटचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि स्पर्धेचा नीटनेटकेपणा आम्ही या ठिकाणी जपतोय. त्याच्यामुळे विनंती करेन की अजून काहीसा वेळ खर्च केला तर तुमचा फिल्डर ही एक फिल्डर इनफिल्डमध्ये आम्ही आणू. त्याच्यामुळे विनंती करेन टीम फसुबाई वेहेले, बी केअरफुल. पृथ्वी पाटील आला ओव्हर नंबर 3 मध्ये. ओव्हर द विकेट, फुल्लर लेंथ होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. आता बॉडी लँग्वेज जी आपली बघितली ना तर गुंदवली संघाची आता थोडीशी न्यूट्रल झाली नाही आहे, कारण मायनर ज्या इश्यूज होत्या त्या मेजर होत गेल्या. जिथे मायनर इश्यूज होते बंटी पाटीलने पूर्ण केले असते, परंतु मेजर सिच्युएशनला आता सध्या तरी फेस जातोय, तो म्हणजेच गुंदवली. आणि वेले संघ आता सध्या तरी टफ कंडिशनला. मंचावरून स्पर्धेचा आनंद घेत असताना उत्कृष्ट खेळाडू बडोडीचे महेशजी भोईर इन ॲक्शनमध्ये होते. नेक्स्ट मॅचमध्ये तेही तुम्हाला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट, कुलवर टप्प्याचा बॉल, वॉड बॉल, यॉर्कर परफेक्टली, फुल्लर लेंथ होता, लाईन मिस केली आणि थेट स्टंपवरती जाऊन बॉल आदळला. विकेटचं पतन लागणारा, झटका 3रा. अप्पा चषक भरोडी 2025 आयोजित गावदेव 11 अँड मिहिर स्पोर्ट्स भरोडी यांच्या माध्यमातून 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर एक स्पर्धा तुमच्या समोर येते. त्यामधलं आकर्षण जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय 25,000 रुपये, तृतीय 7,500 रुपये. मालिकावीरसाठी कूलर आहे, उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आणि एंट्री फीस फक्त 7,500 रुपये या स्पर्धेची. त्याच्यामुळे डे नाईट फॉर्मॅटमधला हा क्रिकेटचा रणसंग्राम मित्रांनो तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. धीरज भोईर, कल्पेश भोईर, कुमार पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश भगत, प्रेमनाथ भोईर आणि संजय पाटील. जी स्पर्धा तुम्हाला चौथा हिरवा मानकुली या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. सो याही स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवा. सिंगल आली, सिंगल टीमची धावसंख्या 18 बोर्ड 18. आता विजयाच्या भरपूर दूरवरती आहे, कारण प्रवास करायचा होता 66 धावसंख्येचा. त्या प्रवासाला सुरुवात केली. आधी असं वाटलं की या प्रवासाला पुढे नेण्यात यश मिळेल, परंतु अपयशातून आता वावरावं लागतं आणि अपयश ही खरं तर यशाची पायरी असते. सध्या ग्रामीण क्रिकेट सुरू झालं आहे. या हंगामामधला 25 आणि 26 क्रिकेट तुम्ही अनुभवत आहात. सुरुवातीला अपयश आलं तरी खरं तर स्वतःला हाताश होऊ देऊ नका. येणाऱ्या अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये तुमचा विजय कसा होईल, तुमच्या चुका कशा रिकवर करता येतील त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करा. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरच्या ठिकाणी वळत असताना वाईडने टीमची धावसंख्या 19. अजून अर्धा लक्ष्यही पार झाला नाही. पूर्ण लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर अजूनही वेळ. ओव्हर द विकेट, मिस्टाविंग टॉपेज आहे. बॉल मध्ये कॉटन बॉलची संधी, स्वतः गोलंदाज बॉलकडे बघतायत, परंतु या ठिकाणाहून कॅच होती ड्रॉप. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअपला फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट झाला नाही, परंतु इथनं मिळतात धावा 2-2ने टीमची धावसंख्या पुढे जाते. नेक्स्ट मॅचसाठी अप्पा 11 भरुडी आणि या मधला विजेता संघ या दोन टीममध्ये लगेच तुम्हाला ती मॅच पाहायला मिळेल. त्याच्यामुळे विनंती करेन भरुडीचे कॅप्टन
तुम्हाला टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचं आहे. अंपायर ओव्हर कंप्लीट झाली. एक बॉल बाकी असेल कदाचित. स्कोरर या ठिकाणी कन्सल्ट करतायत, रिकरेक्शन करतात स्कोरर. कदाचित एक चेंडू वाईड आहे, सो एक बॉल अजूनही उर्वरित असेल. पहिला बॉल सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर सिंगल, व्हाईट बॉल 2 धावा आणि त्याच्यानंतर डॉट बॉल, म्हणजे एक बॉल बाकी असेल अजूनही. चला एक बॉल कंप्लीट करा, हरकत नाहीये. चुका होणं हे स्वाभाविकच असतं, कारण माणूस आहे, माणूस चुकतो तेव्हाच शिकतो आणि या चुका तुम्हाला भरपूर काही शिकवतात. एखादी चुकी झाल्यानंतर मग तिला ॲपॉलाइज करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आमच्याकडनंही भरपूर चुका होतात, कारण दिवसातून भरपूर इनिंग्स करणं, त्याच्यामध्ये एखादी चुकी होणं ही स्वाभाविकच. आणि कालच्या दिवसामध्ये तेच आम्ही सांगितलं की एका वेळेला समालोचकाकडनं चुकी झाली तर ते सॉरी म्हणू शकतात, परंतु अंपायर्स चुकी झाल्यानंतर सॉरी म्हणू शकत नाही. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने या ठिकाणी दिला आहे. आपली स्पर्धा आहे, आपली स्पर्धा म्हटली गेली तर आपल्याला सगळं काही माफ असतं. धावा झाल्यात 22-22. ओव्हर द विकेट. लो फुल टॉस बॉल लॉफ करायचा होता ऑन साईडला, परंतु तुझं गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 22, म्हणजे अजूनही 6 बॉलमध्ये भरपूर मोठ्या फरकाला आता क्रॉस करायचं आहे. 6 बॉलमध्ये हव्यात धावा 44. सहा बॉलमध्ये आता 44 धावा बनवायचे आहेत. एकाच ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होणं बाकी आहे. तब्बल 17 मिनिटं या 3 षटकासाठी जरूर आपण बघताय, परंतु 2 मिनिटं ॲडजस्ट होतात, कारण विकेट गेल्यानंतर कधी कधी षटकारानंतर बॉलही जातो. मग आपण 3 ओव्हरनंतर 2 मिनिटं प्रॉपरली 17 मिनिटं आपण देत असतो. दरम्यान ज्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सुधाकरजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत गंगारामजी पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालंय. आणि त्यांच्याच समवेत रंगनाथजी पाटील, या 3 मान्यवरांचा सन्मान आपण नक्कीच या मंचावरती करूयात, कारण सन्मानाने ते या मंचावरती आगमनित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. षटकार आल्यात, लेट आल्यात, या आधी आले असते षटकार तर कदाचित 66 धावसंख्येला खरं तर पूर्ण केलं असं संघ गुंदवलीने, परंतु आता सध्या तरी हे समीकरण थोडंसं किचकट झालंय, कारण 44 बनवण्याची गरज होती. अजूनही या मॅचमध्ये बनवायचे 38 धावा, बॉल शिल्लक फक्त 5. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे कारनामे झाल्यात, परंतु या मॅचमध्ये ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे ना, त्या पद्धतीने वाटत नाहीयेत की या 38 धावा 5 बॉलमध्ये कंप्लीट होतील. एखादा चमत्कार हवाय, एखादा चमत्कार झाला तर कदाचित या मॅचमध्ये गुंदवली संघ विजयापर्यंत जाऊ शकतो. सुजल तयार. ओव्हर द विकेट आहे, पुन्हा एकदा त्या दिशेने खेळतात. फील्ड होतं त्या ठिकाणी, बॉल जरूर त्यांच्या हाताला थोडासा स्पर्श झाला, त्यांनी बॉलला स्टॉप केलं, परंतु इथनं नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. त्या बॉलवरती आपल्याला फ्री हिट पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. असेच चमत्कार हवेत. नो बॉल 2 अजूनही आले, त्यांच्यावरती षटकार आले तर कुठेतरी अजूनही सामना जिवंत ठेवू शकते संघ गुंदवली. राऊंड द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, फ्री हिटचा बॉल आहे ऑन साईडला. ज्या फिल्डरच्या हाताला स्पर्श झाला बॉलचा तोच फिल्डर त्या ठिकाणी होता, परंतु कदाचित भनक नसावी की हा फ्री हिटचा बॉल होता. अनेक वेळा असं होतं की जेव्हा फ्री हिटचा बॉल असो, नो बॉल असो, त्यानंतर आपल्याला कधी कधी भनक नसते, कारण मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अनेक सारे डायव्हर्शन असतात, अनेक सारे क्वेश्चन मार्क्स असतात आपल्या माइंडमध्ये, तेव्हा कधी कधी ते उमगतही नाही. त्याच्यामुळे कदाचित त्या फिल्डरला ते उमगलं नसावं. फ्री हिटचा बॉल, तिथे मिळालेली सिंगल, थोडासा काय होईना परंतु हार यामधला अंतर आता कमी करत चालले संघ गुंदवली. ओपिच बॉल ऑन साईडला फेकलाय मैदानाच्या कदाचित बाहेर आणि हा गेलाय मिड विकेट बोर्डला बाहेर. षटकार.
पराभवाच्या मागचं कारण खरं तर राहिलं ते म्हणजेच भावेश पाटील, ज्याने बनवला इंडिव्हिज्युअल 35. पाठबळ त्याला विराज पाटीलचं राहिलं, तो नॉट आऊट राहिला. विराजने खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग ही केली आणि बॉलरही त्यांचे खूप चांगले सध्या मेहनत करतात. ऑन साईडला ही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे फटके आधी यायला होते परंतु ते उशिरा येतात. उशिरा का होईना परंतु पराभवातला अंतर आता इथनं कमी केला जातोय गुंदवलीच्या माध्यमातून. साठी ना दुसऱ्या ओव्हरमध्ये जर असे फटके आले असते तर कदाचित खूप काही घडलं बिघडलं असतं. हिमेशने आतापर्यंत विचार केला गेला तर 8 चेंडू फेस केला, त्यामध्ये 2 षटकार त्याच्या लागोपाठचे पाहायला मिळाले. यावेळेला ओव्हरपिच पुन्हा एकदा उचललाय बॉल हवेमध्ये आणि तो जाईल बाउंड्रीच्या बाहेर. लागोपाठचा 3रा षटकार. हे आधी आले असते तर खूप बरं झालं असतं. इथनं अटक करत असताना गोलंदाज सुजल म्हात्रेवरती लागोपाठचा 3रा. इमोशन खरं तर क्रिकेटमध्ये भावना दडलेल्या असतात. जो संघ जिंकतो फरकाने त्या संघामध्ये सुखाची भावना आणि जो थोड्याशा फरकाने हारतो ना त्या संघाच्या मनावरती दुःखाची भावना होते. खरं तर क्रिकेट हा फक्त खेळ नसून तो एक धर्म आहे आणि त्या धर्माला नेहमी गुरु मानणारा खरं तर शिष्य म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. त्यांच्यापासून क्रिकेट आपण शिकलो. अनेक साऱ्या खेळाडूंना त्यांनी शिकवलं आणि आजवरच्या इतिहासामध्ये क्रिकेटचा देवता आपण त्यांनाच म्हणतो. यावेळेला फुल टॉस बॉल होता परंतु फ्लाईट जास्त होती त्या अनुमानाने इथनं नो बॉल घोषित करत असताना वेस्ट ऑफ फाईटचा नो बॉल आणि इथनं आता पुन्हा एकदा संधी मिळेल. 2 नो बॉल या ओव्हरमध्ये आले. 4 षटकारी याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे सुजल म्हात्रेला आता विचार करावा लागेल नेक्स्ट मॅचमध्ये की कशा पद्धतीने रिकवर करावं षटक. फ्रीटचा बॉल ऑप्शनच्या बाहेर. बॉल हवेमध्ये फील्ड राईट ट्रॅप त्या ठिकाणी होता. डीपमध्ये लॉंग ऑफला पकडली गेली कॅच आणि अशा पद्धतीने आपण डाव जर बघितला गेला तर तो गुंदवली संघाचा या ठिकाणी संपत असताना तब्बल शेवटच्या ओव्हरमध्ये 27 आणि फक्त फरक जर आपण पाहिला तर 66 धावसंख्येचं लक्ष्य असताना कमी फरकाने पराभव होत असताना आपण पाहिलं गुंदवलीला. विनंती करेन टीमचे कॅप्टन वेहले आणि गुंदवली दोन्ही टीमचे कॅप्टन येस बरोडीचे कॅप्टन आहेत. मी विनंती करेन टीम पसवाई वेहले टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या आणि कॅप्टन समवेत मी विनंती करेन भावेश पाटील यांना ज्यांच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 35 धावा आपल्याला पाहायला मिळाला त्या भावेशला सुद्धा आपण इन्व्हाइट करूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी.